राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा, बीड संघ ठरला अजिंक्य, जळगाव उपविजेता। तळोदा शहरात पार पडलेल्या 2 दिवसीय राज्यस्तरीय आमदार चषक हँडबॉल स्पर्धेत बीड संघाने अंतिम सामन्यात जळगावचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले। ही स्पर्धा 19 वर्षाखालील मुलांसाठी हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्राच्या मान्यतेने व आमदार राजेश पाडवी यांच्या निधीतून आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेचे आयोजन जिल्हा हँडबॉल असोसिएशन नंदुरबार, प्राचार्य गुहू महाजन व शील माळी कनिष्ठ महाविद्यालय, वात्सल्य सेवा समिती आणि स्वर्गवासी रणछोड बाबा क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती। नाशिक, सांगली, बीड, पुणे, जळगाव, चाळीसगाव, धुळे, नवापूर आणि नंदुरबार, तळोदा येथून आलेल्या संघांनी सहभाग घेतला। सर्व सामने अटीतटीचे आणि चुरशीचे झाले। अंतिम सामन्यात बीडने जळगाववर विजय मिळवत 31,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळवले। जळगावला 15,000चे द्वितीय तर पुणे संघाला तृतीय क्रमांकाबद्दल 7,000चे रोख पारितोषिक व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या। उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कार, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट गोल कीपर, बेस्ट कॉर्नर आणि बेस्ट शूटर असे देऊन गौरविण्यात आले। या स्पर्धेचे आयोजन क्रीडा शिक्षक सुनील सूर्यवंशी यांनी केले होते। प्रयत्न करणार आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। म्हणजे सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या या सर्व शिक्षण संस्था, हे सर्व खेळाडू विद्यार्थी यांना भेटायला आलेले, सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि सह्याद्रीच्या आसपास वसलेली जी काही शहरं आहेत, जसं बीड, पुणे, जळगाव, नाशिक, सांगली, धुळे या सर्व टीम्सना पाहून आज खरोखर खूप आनंद होत आहे। आणि निश्चितच सरांनी जसं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की फक्त आकर्षक बक्षिसं न जिंकता आपण सर्वांच्या प्रेक्षकांची मनं जिंकावी, आपल्या खेळाडू वृत्तीने आपण आपापसामध्ये या हँडबॉल या खेळाविषयी प्रेम निर्माण करावं आणि एकमेकांची हेल्दी कॉम्पिटिशन करत आपण या स्पर्धा जिंकाव्यात अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो। आयोजकांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान देण्याचं मला संधी दिली। मला या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवतात आजच्या या स्पर्धेला मला खरंच आनंद होतोय की तळोद्यासारख्या ग्रामीण आदिवासी भागात पुण्याची टीम आली। मी आधी विचारलं सूर्यवंशी सरांना की कुठल्या जिल्ह्यातल्या टीम आल्या। सांगली आणि पुणे, ठीक आहे, नाशिक आपल्याला जवळ आहे, आपण नाशिक विभागातले आहोत, पण सांगली आणि पुण्यासारखे टीम इथे येणं आणि त्यांचा खेळ आपल्यासारख्या सगळ्या इकडच्या ग्रामीण भागातल्या लोकांना बघण्यासाठी एक चांगली मेजवानी, त्यामुळे खरंच त्यांचं कौतुक। पुणे आणि सांगली टीम तर एवढ्या लांब टीमच्या आहेत, सांगली तर पुण्यापेक्षाही लांब आहे। मला माहिती आहे, आता मी मागच्या आठवड्यात सांगलीला जाऊन आलो। पुण्याहून आणखी पुढे 2-2.5 तास आहे। बीड आणखी मराठवाड्यातलं यस कोपऱ्यावरचा एक ते जिल्हा आहे तो या ठिकाणी आला, निश्चित कौतुक करण्यासारखं आहे। या ठिकाणी काही गैरसोय झाली असतील मित्रांनो।